नमस्कार मंडळी. 2026 या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाविषयी या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत, की हे सूर्यग्रहण कधी दिसणार आहे, नंतर भारतात दिसणार आहे की नाही, आपण त्याचे नियम पाळावेत की नाही, किंवा हे सूर्यग्रहण कोणते आहेत किंवा त्याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 2026 मधील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती ग्रहण असेल आणि आकाशात रिंग ऑफ फायर दिसेल. आता हे ग्रहण भारतात दिसणार का नाही किंवा कधी दिसणार, वेळ काय आहे, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया. तर हे जे सूर्यग्रहण आहे तर ते कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला रिंग ऑफ फायर म्हटले जाते, ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, ज्यामुळे काठावर प्रकाशाचे वलय दिसते. जेव्हा चंद्र सूर्याच्या समोर जातो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होते. हे खग्रास सूर्यग्रहणापेक्षा वेगळे आहे. सूर्यग्रहणामध्ये दिवसा पृथ्वीचा काही भाग अंधारलेला दिसतो. मात्र खग्रास सूर्यग्रहणाप्रमाणे कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकलेला नसतो. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्राच्या आकाराभोवती एक चमकदार रिंग ऑफ फायर म्हणजे कड्यासारखे दिसते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंकणाकृती म्हणजे कोनीय म्हणजे रिंगच्या आकारासारखे, आणि ते पाहणारे लोक ग्रहणाच्या दोन्ही बाजूंनी अंशतः पाहू शकतात. तर त्यामुळे कंकणातील सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित नसते. आता सूर्यग्रहणाची वेळ आणि तारीख आपण जाणून घेऊया. तर सूर्यग्रहण हे आपल्याला 17 फेब्रुवारी 2026 म्हणजे मंगळवारी दिसणार आहे आणि ग्रहणाची सुरुवात ही दुपारी 3:26 होणार आहे. तर ग्रहणाची मध्यवेळ जी आहे तर ती संध्याकाळी 5:42 असणार आहे आणि ग्रहण समाप्ती ही संध्याकाळी 7:57 वाजता समाप्त होणार आहे. तर आता हे सूर्यग्रहण जे भारताच्या कोणत्याही भागात दिसणार नाही, म्हणजे भारतात दिसणार नाही, याचा मुख्य परिणाम अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात होईल. तर भारतात दिसणार नसल्यामुळे आपण म्हणजे कुठलेही नियम आपण पाळायचे नाहीत किंवा कुठलीही सूर्यग्रहणाबद्दलची जी भीती असेल किंवा काही शंका असतील तर त्या ठेवू नयेत. तर कंकणाकृती सूर्यग्रहण हे प्रामुख्याने अंटार्क्टिकामध्ये दिसेल, जिथे 2 वैज्ञानिक संशोधन केंद्रे आहेत. अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागात सूर्योदयानंतर खंडग्रास ग्रहण दिसू शकते. मात्र हे ग्रहण भारतासह जगातील बहुतांश भागात दिसणार नाही. जरी आपल्याला भारतात दिसणार नसेल तरीसुद्धा आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय किंवा ते कसं दिसतं किंवा सूर्यग्रहण पाहताना कोणती आपण काळजी घेतली पाहिजे ते आपण फक्त माहितीसाठी जाणून घेऊया. तर सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास ग्रहण चष्मा वापरावा. सामान्य चष्मा, सनग्लासेस किंवा कॅमेरा लेन्सने ग्रहण पाहणे डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्यापेक्षा किंचित लहान दिसतो आणि अपोजी म्हणजे पृथ्वीपासून सर्वात दूरची स्थिती ही जवळ असते. नंतर फोर्ब्सच्या अहवालानुसार या काळात चंद्र सूर्याच्या डिस्कचा सुमारे 96% भाग व्यापत असतो. या कारणास्तव रिंग ऑफ फायर सीन तयार केला जातो. तो जास्तीत जास्त 2 मिनिटे 20 सेकंद टिकू शकतो आणि संरक्षणाशिवाय थेट सूर्याकडे पाहिल्यास डोळ्यांना कायमचे नुकसान देखील होऊ शकते. तसेच माघ अमावस्या किंवा सोमवती अमावस्या ही 16 फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी सायंकाळी 5:33 पासून सुरू होणार आहे. ते दुसऱ्या दिवशी मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपणार आहे. तर उदयतिथीनुसार माघ अमावस्या ही 17 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे आणि 17 फेब्रुवारी रोजीच सूर्यग्रहण देखील आहे. म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 3:26 वाजता सूर्यग्रहण सुरू होणार असून संध्याकाळी 7:52 वाजता ग्रहण समाप्त होणार आहे. म्हणजे एकूण 4.5 तासांचा कालावधी आहे सूर्यग्रहणाचा. तर सूर्यग्रहण पंचांगानुसार सूर्यग्रहणाचा सूतककाळ हा ग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरू होतो. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे येथे सूतककाळ पाळण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे भारतातील लोक अमावस्यानिमित्त जे काही पूजापाठ करतात किंवा अमावस्यानिमित्त केले जाणारे पूजापाठ, धार्मिक विधी आणि दैनंदिन कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात. या दिवशी पितृश्राद्ध किंवा तर्पण विधी करण्याची कोणतीही मनाई नसेल. तसेच इतर कुठलेही शुभ कामे तुम्ही या दिवशी करू शकतात. म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी तुम्ही अमावस्येची पूजापाठ वगैरे सर्व काही करू शकतात.
2026मध्ये फेब्रुवारी महिन्यात पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण अमावास्येला होते. अमावास्येचा क्षण म्हणजे सूर्य आणि चंद्र युतीचा क्षण असतो. प्रत्येक वर्षी किमान 2 सूर्यग्रहणे होतातच. एखाद्या वर्षी सूर्यग्रहणांची कमाल संख्या 4 किंवा 5 असू शकते. सूर्यग्रहणाचे खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण इत्यादी प्रकार होतात. फेब्रुवारी महिन्यात लागणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती प्रकारातील असणार आहे. काही वेळा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात म्हणजेच एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून दूर अंतरावर असेल तर चंद्राचा आकार हा सूर्यापेक्षा कमी राहतो. अशा वेळेस सूर्याच्या समोर येऊनही तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळेस चंद्र सूर्यासमोर आलेला असताना सूर्याचा काही भाग चंद्राच्या सर्व बाजूंनी झळाळताना दिसतो. तेजस्वी बांगडीसारख्या दिसणाऱ्या या घटनेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. प्रत्येक ग्रहणामध्ये विरळ सावली पृथ्वीवर पडू शकते, पण चंद्राच्या बदलत्या अंतरामुळे गडद सावली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतेच असे नाही. असे घडल्यास खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण होते. भारतीय संस्कृतीत आणि परंपरा यामध्ये सूर्यग्रहणाला अनन्य महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात पूजा अर्चा करणे वर्ज्य आहे. या काळात देवी देवतांच्या प्रतिमांना स्पर्श करू नये, तसेच कोणतेही शुभ व मंगल कार्य करू नये. ग्रहण काळात अन्न देखील शिजवू नये. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सूर्यग्रहणानंतर आंघोळ जरूर करावी, त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे. घराच्या देव्हाऱ्याच्या मूर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पुन्हा त्यांची स्थापना करावी आणि ग्रहणानंतर दानधर्म करणे पुण्याचे काम असल्याने त्याचे विशेष लाभ मिळतात. तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध राहू आणि केतूशी मांडला जात आहे, ज्यांना पाप व छाया ग्रह देखील मानले जाते. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून अमृत देवतांना वाटणे सुरू केले. त्यावेळी स्वरभानू नावाच्या राक्षसाला हे कळले आणि तो गपचूप देवतांच्या पंक्तीत जाऊन बसला. भगवान विष्णूंनी त्यांना चुकून अमृत पाजले. सूर्य आणि चंद्र देवाने त्याला ओळखून विष्णूंकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्या असुराचे सुदर्शन चक्र सोडून 2 तुकडे केले. अमृत प्यायल्याने या राक्षसाचा मृत्यू झाला नाही. त्याचे 2 तुकडे 2 दिशांना गेले. त्यांना राहू आणि केतू म्हटले जाते. हे दोघे वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला गिळतात. त्या घटनेला ग्रहण असे म्हटले जाते. सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास आधी सूतककाळ लागू होतो, परंतु 17 फेब्रुवारीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. यामुळे याचा सूतककाळ देखील मान्य असणार नाही आणि त्यामुळे आपण सर्व काही पूजापाठ, शुभकामे करू शकतो आणि गर्भवती स्त्रियांनी देखील कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे आपण वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी असणार आहे, भारतात दिसणार का नाही, तर याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.